तर आमची लढाई व्यक्तीशी नाही विचारांशी आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। मुंबईत भाजपच्या तिन्ही खासदारांनी कामं केली नाही असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या। मुंबईतील 6 पैकी 6 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी वर्तवला। उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। बोला पाहिलं तर उज्ज्वल निकम आता म्हणजे राजकारणात सक्रिय झालं तर पाहायला मिळतं, कसं पाहतं? मी सुरुवातीपासून सांगते, ही कोणत्या व्यक्तिविशिष्टाची लढाई नाही आहे, की ही लढाई दोन विचारांची आहे, जे लोकांना गृहीत धरतात आणि ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास नाही, अशा दोन विचारांची ही लढाई आहे। आणि अशा दोन विचारांच्या लढाईमध्ये मी सर्वधर्मसमभाव, लोकशाही आणि भारताचं संविधान या विचाराच्या बरोबर आहे। पाहिलं की या अगोदर पूनम महाजन या ठिकाणी खासदार होत्या, त्यांचाच पत्ता जो आहे तो कट केला आहे आणि उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली, कसं पाहतं? नाही, तिन्ही खासदार त्यांनी त्यांचे जे आहे ते बदलून नवीन खासदार आणले, याचा अर्थ त्यांनी काम केलेलं नाही आहे। आणि 10 वर्षात जर भाजपच्या संसदांनी जर काम केलं नाही तर भाजपच्या संसदाच्या उमेदवाराला सुद्धा मत मागण्याचा अधिकार नाही, असं माझं म्हणणं आहे। आणि त्यामुळे मला नेहमीपासून, मी खूप दिवसापासून सांगते की ही लढाई खूप महत्त्वाची, कारण या वेळेच्या या लढाईच्या माध्यमातून नवा इतिहास घडणार आहे। आणि बघाल तुम्ही, जेव्हा 4ला निकाल लागेल तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल। ज्यांना वाटतं ना की आमची हुकुमशाही जाणार नाही, त्यांना पण दिसेल की लोकांनी जर मनात आणलं तर काय बदल होऊ शकतो। शेवटचा प्रश्न असा आहे की उज्ज्वल निकम तुमच्या समोर आहेत, जड जाऊ शकतं का तुम्हाला काही मतदानामध्ये, काय सांग? मी लोकांच्या कडे जाणार आहे, लोकांना आपला आशीर्वाद द्यावा ह्यासाठी विनंती करणार आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की लोक मला आशीर्वाद देतील। माझी अपेक्षा राहील की मुंबईमध्ये 6च्या 6 सीटा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला जनता निवडून देईल। ज्यांना असं वाटतं ना आमची हुकुमशाही, आमची ही जी चाललेली नवीन परंपरा आहे ही लोक समजत नाही आहेत, तर जनता सगळं समजते आणि जनता येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही कुठे राहणार आहात ते। कॅमेरा संतोष अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई।